लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची राज्यभरातील लाभार्थी महिला प्रतीक्षा करीत आहेत. आजपर्यंत लाडकी बहीण योजनेचे 10 हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले असून आता 11व्या हप्त्याची म्हणजेच मे महिन्याच्या 1500 रुपयाच्या हप्त्याची प्रतीक्षा सर्व लाडक्या बहिणींना लागलेली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता अनेक महिलांना मेच्या सुरुवातीला मिळालेला होता, पण मे महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यावर आलेला नाही. मग साहजिकच प्रश्न निर्माण होतो की मे महिन्याचा हप्ता मिळणार तरी कधी? महिला आणि बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने मे महिन्याच्या हप्त्यासाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. हा निधी अगोदर आदिवासी विकास खात्याकडे होता, पण आता तो लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच निधीचं नियोजन झालेलं आहे, मंजुरी मिळालेली आहे आणि आता पुढचं पाऊल म्हणजे बँकेत पैसे ट्रान्स्फर करणे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 23 मे रोजी स्पष्ट केले होते की येणाऱ्या 2 ते 4 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. या उद्देशाने 335 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे पाठवला गेलेला आहे. परंतु असे असले तरीही महिला व बालविकास विभागाकडून या रकमेचे वितरण अजूनही झालेले नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास लाखो महिलांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया पार पडलेली आहे. त्यामध्ये लाखो महिला ह्या अपात्र पण झालेल्या आहेत आणि काही महिलांना या योजनेतून बाद पण करण्यात आलेले आहे. योजना सुरू करताना सरकारकडून स्पष्ट केले गेले होते की ही योजना केवळ गरजू आणि गरीब महिलांसाठीच आहे. यानंतर सरकारने अर्जांची पुन्हा एक वेळेस तपासणी प्रक्रिया सुरू केली आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. यामध्ये नोकरदार महिला, उद्योजक महिला, कुटुंबातील आयकर भरणाऱ्या महिला आणि ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचे पोर्टल, योजनेची वेबसाईट बंद असल्याकारणाने ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांची यादी पाहता येत नाही. जसे की ज्या महिलांना एप्रिल किंवा मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या महिलांनी आपले नाव या योजनेतून वगळण्यात आलेले आहे असे समजले जाऊ शकते. पण मग इतकं सगळं झाल्यावरही मे महिन्याचा हप्ता अजूनही खात्यावर का आला नाही? त्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया असतात. निधी मंजूर झालेला असला तरीही तो खात्यावर पोहोचवण्यासाठी बँकिंग प्रक्रियेला थोडासा वेळ लागू शकतो. खास करून जेव्हा लाखो खात्यामध्ये पैसे पाठवायचे असतात तेव्हा. मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये एप्रिलप्रमाणेच मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच जूनमध्ये लाडक्या बहिणींना एकत्रितपणे 3000 रुपये मिळू शकतात. यामध्ये लाडक्या बहिणींचा 11वा हप्ता व 12वा हप्ता असे एकत्रितपणे 3000 रुपये मिळू शकतात. लाडकी बहीण योजनेतील नवीन मिळालेल्या एका अपडेटनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ही रक्कम येणाऱ्या 10 तारखेला म्हणजेच 10 जूनला वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर जमा केली जाईल असे सांगण्यात आलेले आहे. तर आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या माहितीच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.